नमस्कार. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी श्रीनिवास फडणीस. आपण भारत सत्ता लाईव्हच्या माध्यमातून विविध बातम्या तसेच मुलाखती पाहत असतो. आज आपण सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे व्यसन आणि व्यसनाचे होणारे परिणाम आणि याच्यापासून व्यसनातून होणारी मुक्ती या विषयावर आनंदी मनोरुग्णालय व व्यसनमुक्ती केंद्राचे जनक डॉक्टर राजकुमार गवळे सर हे आपल्यासोबत चर्चा करणार आहे. आज पाहतोय आपण की अनेक जण डॉक्टर होतात पण ते स्वतःचा व्यवसाय पुढे नेतात, पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. एक सामाजिक जाणीवेतून डॉक्टर साहेबांनी आनंदी मनोरुग्णालय लातूर व्यसनमुक्ती केंद्र तसेच महाराष्ट्रामध्ये उदगीर, पुणे, त्याच्यानंतर पाटोदा, त्यानंतर अंबेजोगाई अशा जवळपास 9 जागेवर त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र उभा केले आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक जण व्यसनातून मुक्तही झालेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी व्यसनासंबंधी तुम्हाला माहिती सांगतो. व्यसन म्हटलं की दारू आहे, अंमली पदार्थ आहे, अनेक प्रकारचं व्यसन आहे आणि सध्या हे व्यसन प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. जवळपास दारूच्या व्यसनामध्ये दररोज जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 800 ते 9 जणांचा दररोज मृत्यू होतो. विशेष म्हणजे महिलापेक्षा पुरुषाचं प्रमाण जास्त आहे आणि त्यानुसार जवळपास 1 लाखामध्ये 63% पुरुषांचं मृत्यूचं प्रमाण आहे. 20 ते 29 वयोगटामध्ये जे मुलं आहेत त्यांचं प्रमाण 13% आहे. तसेच गांजा आणि अंमली पदार्थाच्या सेवनाने सुद्धा दररोज 2 ते 3 मृत्यू होतो. आणि अशा प्रकारे या व्यसनामुळे अपघात, नैराश्य, डिप्रेशन, आत्महत्या अशा आजाराला बळी पडून माणूस हा नष्ट होत चाललेला आहे आणि व्यसनाच्या आहारी जात आहे. आणि याच्यातून हा मनुष्य वाचला पाहिजे, व्यसनमुक्त झाला पाहिजे, संसार उद्ध्वस्त होण्यापासून तो रोखला गेला पाहिजे. या अतिशय समाज उपयोगी हेतूने डॉक्टर राजकुमार गवळे सर यांनी महाराष्ट्रामध्ये केंद्र काढून एक नवीन जीवन प्रफुल्लित करण्याचा, नवीन संसार थाटण्याचा असा हा मार्ग सर्व रुग्णांना उपलब्ध करून दिला आहे. आज आपण त्यांच्याशी मनमोकळेप्रमाणे चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार, आपलं स्वागत. मला सांगा की आपल्या माध्यमातून तुम्हाला कसं काय कल्पना सुटली की आपण व्यसनमुक्ती केंद्र काढावं? मी ज्यावेळेस पुण्यामध्ये कर्वे इन्स्टिट्यूट सोशल सर्व्हिस येथे MSW करत होतो, मास्टर ऑफ सोशल वर्क. तर ते माझं MSW कंप्लीट झाल्याच्या नंतर BPTचा पार्ट असतो, ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंगचा. अच्छा. आणि BPTसाठी माझी त्यावेळेस चैतन्य मेंटल हेल्थ केअर सेंटर, ज्यांचे की आज महाराष्ट्राचे त्यांची खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर रॉनी जॉर्ज, त्यांच्या मिसेस सुशोभती साठे यांनी त्यावेळेस 2003ला हा सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस मी BPTसाठी गेला असताना तिथं माझं 1 महिन्याचं BPT झालं आणि तो तिथला जो पेशंटचा परिस्थिती आणि पेशंटचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन आणि एका व्यसनाधीन व्यक्तीमुळं कुटुंबामध्ये सर्व कुटुंबाची दयनीय अवस्था कशी होते हे ते पाहिलं होतं. आणि तेव्हा ती प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये आपली संस्था क्रांतिज्योत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही 2002ची रजिस्टर होती. पण माझं एज्युकेशन चालू होतं, त्यामुळे आपण ही संस्था रजिस्टर जरी त्यावेळची असेल तर ह्या संस्थेच्या उद्देशामध्ये आपलं म्हणजे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आणि सोसायटी ॲक्ट 1860 आणि 1950च्या अंतर्गत आपली संस्था रजिस्टर करून 2013ला म्हणजे 13/4/2013ला आपली पहिलं इन्स्टिट्यूट आपण सुरू केलं. ते कुठं
चनईमध्ये, अंबेजोगाई तालुक्यामध्ये चनईला सुरुवात. झाली. मूळ गाव तुमचं? नाही, माझं मूळ गाव नाही, पाटोदा. माझं मूळ गाव पाठोदा, पण मी सुरुवात इकडं चनईला केली. चनईला सुरुवात केली. अच्छा. तर तिथं सुरुवात करण्याचा उद्देश असा होता, मी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे समुपदेशक या पदावरती कार्यरत होतो आणि तिथलं काम संपल्याच्या नंतर मग मला भरपूर रिकामा वेळ भेटायचा. अच्छा. आणि मग अशा वेळेला ती माझी पाठीमागची जी प्रेरणा घेऊन इकडं पण आपले एवढे वाढणारे रुग्णांचं प्रमाण पाहून त्यावेळेस आपल्या संस्थेमार्फत सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून संस्थेला मान्यता आणली होती. म्हणजे त्या सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये असं होतं, कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या महिलांसाठी समुपदेशन. बरोबर. मग त्याच्या माध्यमातून आपण माझ्याकडे येणारे जे क्लायंट यायचे, एखादी महिला यायची की माझा नवरा दारू पिऊन त्रास देतोय, मारहाण करतोय, मग ह्या सगळ्या तिच्या वेदना ऐकून घेतल्याच्या नंतर आम्ही चनई या ठिकाणी 4 बेडचं एक छोटंसं व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली. पण मला सांगा, व्यसनमुक्ती केंद्र काढणं खूप संघर्ष असतो याच्यामध्ये. एक तुम्हाला कुटुंब सांभाळावं लागतं, व्यसनाधीन जो व्यक्ती आहे त्याला सांभाळावं लागतं, आणि समाज आहे अजून. याच्यातून तुम्ही कसा मार्ग काढला? हे बघा, हे फार कठीण काम आहे. व्यसनमुक्ती चालू करणं हे सोपं आहे, पण ते चालवणं फार कठीण आहे. कारण बघा, व्यसनमुक्ती काढायचं म्हटलं की त्याला स्ट्रक्चर वगैरे ते सोपं आहे. अच्छा. पण समाजामध्ये व्यसनमुक्तीसाठी बिल्डिंग सुद्धा भाड्याने लोक देण्यासाठी नकार देतात. मानसिकता नाही. कारण व्यसनाधीन लोक आपल्याला किती त्रास देतात की, म्हणजे समाजामध्ये व्यसनाविषयीचा फार मोठा गैरसमज आणि सोशल स्टिग्मा आहे. कारण एखाद्याला बेरबार काढायला लगेच तुमची जागा देतील, परमिशन देतील आणि फास्ट प्रोसेस पण होईल. पण व्यसनमुक्तीला एवढं सहजासहजी लोक देत नाहीत. कारण आज महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये व्यसन हे सुटतं यावरती ग्रामीण भागातल्या लोकांचा विश्वास नाही. पण आता मला एक सांगा, पुरुषाचं प्रमाण व्यसनामध्ये महिलांपेक्षा जास्त आहे, आणि विशेष म्हणजे आपलं महिलांसाठी मराठवाड्यातील एकमेव केंद्र आहे की ज्याच्यामध्ये मानसोपचार केले जातात, आणि त्यासोबत ज्या महिला व्यसनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपचार होतात. बरोबर. तर कशा प्रकारच्या महिला आपल्याकडे येतात, किंवा कशा प्रकारचं व्यसन असू शकतं त्यांना या ठिकाणी? हे बघा, आपल्या ग्रामीण भागामध्ये विचार केला असता तर पुरुष दारू पितात हे लगेच लोक ॲक्सेप्ट करतात. हो हो, बरोबर. पण महिला दारू पिते आणि तिला ॲडमिट करायची गरज आहे असं आपल्या आणखीही भागामध्ये लोकांना माहिती नाही. पण जे काही लोक त्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एखादी स्त्री, जसं पुरुष आणि स्त्री त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे, पण त्या पुरुषांनी ही सगळी परिस्थिती पाहिली असता हे लोक त्रस्त होऊन त्यांचं विभक्त होण्याची सिच्युएशन दिसते. मग ही सिच्युएशन आपल्याकडे बऱ्याच वेळा आली. माझी पण मानसिकता नव्हती की महिलांसाठी चालू करावं, पण ही अनेक महिला माझ्याकडे तशा परिस्थितीमध्ये आल्या. अच्छा. आणि मग अशा लोकांना एकतरी रेफर करावं लागायचं येरवाडा मेंटल हेल्थ केअर सेंटरला. बरोबर. कारण प्रादेशिक मनोरुग्णालय हे पुण्यामध्ये आहे, आपल्यापासून जायला दूर आहे. आणि तिथं जसं सायकॅस्ट्रिकचा वार्ड आहे तसा अल्कोहोलिकचा पण वार्ड आहे. मग तिथं पण उपचार केला जातो. तर तिथं गेल्याच्या नंतर पण महिलांना हा उपचार भेटणार आहे, तर मग आपल्या इथं पण देता येईल ह्या दृष्टीनं आपल्याकडे एक स्पेसिफिक वार्ड त्यांच्यासाठी केलेला आहे. तर मला सांगा, आता तुमच्याकडे जे व्यसन सोडण्यासाठी येतात त्यात गांजाचे काही असतात, अंमली पदार्थ सेवन करणार, दारूचं प्रमाणाचे जास्त असतात तुमच्याकडे, असे माझ्या माहितीनुसार. तर कशा प्रकारची दैनंदिनी असते तुमची या ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये? हे बघा, आपल्या भागामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त प्रमाण जर म्हणलं तर दारूचं आहे. दारूचं म्हणजे आपल्याकडली लोक चालू करण्याचं माध्यम वेगवेगळं आहे दारू पिण्याचं. कोणी शोकानी करतं, कोणी फंक्शनच्या वेळेस सुरुवात करतं, कोणी सेलिब्रिटीच्या वेळेस सुरुवात करतात, कोणाचा बड्डे असेल, लग्न असेल, हे छान एखाद्याला मुलगा मुलगी झाली
मग ह्या आनंदामध्ये त्यांनी सुरुवात करतात आणि काही लोक दुःखामध्ये सुरुवात करतात. जसं तुम्ही म्हणालात दारू पिल्याच्या नंतर नैराश्य येतं. नैराश्य, बरोबर. म्हणजे ही सुरुवात अशी होते आणि मग ते दारू पिल्याच्या नंतर त्याचे साईड इफेक्ट त्या एकट्यावर नाहीत तर पहिल्यांदा त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होतात. बरोबर. शरीरावर झाल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबावरती होतात आणि कुटुंबावर झाल्याच्या नंतर त्याच्या नात्यात होतात, म्हणजे त्याचे दुष्परिणाम. आणि नात्यात झाल्याच्या नंतर मग नक्कीच त्या समाजामध्ये होतात आणि समाजात झाल्याच्या नंतर मग तुम्हाला त्या गावामध्ये तयार होतं. कारण एखाद्या दारुड्या व्यक्तीचं घर तुम्ही कोणीही विचारा लगेच सांगता. बरोबर आहे. अशी आता तुमच्याकडे पेशंट आल्यानंतर तुमच्यात उपचार पद्धती काय असते? हां, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे ज्यावेळेस क्लायंट, मेजॉरिटी क्लायंट हे नातेवाईक घेऊन येतात, तो स्वतःच्या मनानं येत नाही. कारण तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने ज्यावेळेस माझ्याकडे तो क्लायंट येतो तर त्यावेळेस त्याच्या घरी पूर्ण प्रोसेस झालेली असते. म्हणजे कोणती, की बाबा रे तू दारू सोड, मग तो म्हणतो हो. मग तो पहिल्यांदा इमोशनल करतो, मग घरच्यांना सगळ्यांना इमोशनल करतो. पत्नी असेल तर तिला पहिल्या दिवशी नाही आज झालं बरं का, आता मी उद्यापासून पिणार नाही, तुझी शपथ, बाळाची शपथ, मग आपल्या आईची शपथ आणि खरंच आपण जे दैवत मानतोय त्याची शपथ, अशी परिस्थिती होते. मग त्याच्यानंतर हे इमोशनल झाले की नंतर ते ब्लॅकमेल करतात. त्याच्यानंतर मग घरच्यांना टार्गेट करतात. तुम्ही जर मला व्यसन मुक्ती केंद्रात घेऊन गेलात तर मला जर तिथं महिना ठेवलात, 15 दिवस ठेवलात, बाहेर जर आलो तर मी त्याच्यापेक्षा जास्ती दारू पिऊन. मानसिकता अशी मानसिकता त्यांची बनलेली असते. पण तुमच्या केंद्रात आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये जे घटक आहेत गेले दारूचे, आता आपल्या केंद्रात आल्याच्या त्याची पक्की मानसिकता. बरोबर. म्हणजे कसं असतं, तो इथं आल्यानंतर साधारण 28 ते 29 दिवस तुमच्याकडे उपचार चालू असतात. हां, तसं नाही. आपल्याकडे उपचार पद्धती आहे 3 दिवस, 15 दिवस, 30 दिवस, 90 दिवस. तर जो स्वतःहून आलेला आहे, दारू सोडायच्या पण सुटत नाही, तर अशा व्यक्तींना आपण फक्त बॉडी डिटॉक्स करतो. अच्छा. बॉडी डिटॉक्समध्ये म्हणजे काय, आपण त्यांनी जी दारू पिलेली आहे, पहिल्यांदा बघा, दारू पिल्याच्या नंतर कमी प्रमाण असेल तर आपल्या पोटात राहतं. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्ती झालं तर रक्तात मिश्रण होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मेंदूवरती परिणाम होतो. मग तो क्लायंट तो किती दारू पिलेला आहे, त्याच्या शरीराला कोणते कोणते अवयव डॅमेज होत गेले, तपासणी अंतर्गत त्याच्यासाठी आपणाला आल्याच्या नंतर त्याचा आपण काय करतोय, रक्ताच्या तपासण्या करतो. आणि त्याच्यामध्ये फार काही मोठ्या अवघड तपासण्या नाही आणि एवढं काही अवघड नाही, कारण आता टेक्निकल युग आल्यामुळं लोक मोबाईलवर टाकून बघतात. त्याच्यामुळे त्याचं आपण आल्याच्या नंतर काय करतोय, KFT, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि CBC, म्हणजे शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये लाल पेशा किती आहेत, पांढऱ्या पेशा किती आहेत आणि कशामध्ये दोष आहे, हे आपण बघून त्याला सुरुवातीला बॉडी डिटॉक्सची ट्रीटमेंट देतो. मग आता तुमच्याकडे योग, प्राणायाम अशा क्रिया चालत असतील? हे बघा, आपल्याकडे योग, प्राणायाम ह्या तर रेग्युलर चालू असतात, पण आमच्याकडे दैनंदिनी दिनचर्या फार महत्त्वाची आहे. हां, तेच म्हणत होतो मी. इम्पॉर्टंट काय आहे, आमच्याकडे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत दैनंदिन दिनचर्या आहे. तर सकाळी आमच्याकडे रेग्युलर सकाळी व्यायाम आणि योगा होतो. आणि ते झाल्याच्या नंतर 8:30ला बरोबर नाश्ता होतो. आणि नाश्ता झाल्याच्या नंतर ज्या क्लायंटला सायकॅस्टिक डॉक्टरनी, आपल्याकडल्या रेसिडेन्शियल डॉक्टरनी आणि मी पण राऊंड घेतल्याच्या नंतर ज्या क्लायंटला ज्या डॉक्टरांनी ॲडवाईज केलेल्या मेडिसिन आहेत ते आपण त्यांना सकाळी 8:30 ते 8:45ला देतो. बरोबर. 8:45 ते त्यांना 10 वाजेपर्यंतचा वेळ आहे. तो वेळ त्यांना त्यांची वैयक्तिक स्वच्छतेचा वेळ आहे. त्याच्यानंतर रेग्युलर आमच्याकडे डेली ग्रुप होतो, 10 ते 11 दैनंदिनी दिनचर्याचा ग्रुप होतो. त्याच्यामध्ये आम्ही असे सर्व क्लायंट बसवतो आणि त्याच्यामध्ये नवीन जो क्लायंट आलेला आहे त्याच्याविषयीची पूर्ण इतरांना त्याची माहिती देऊन, स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन त्याचं स्वागत केलं जातं. कारण एखादा व्यक्ती नवीन आल्याच्यानंतर त्याला असं वाटतं की हे सगळ्यांमध्ये कसं मिक्स व्हायचं, ते कसं आहे की हे कसं आहे. मग आम्ही सगळ्यांना बसून
त्यांना छान प्रकारे त्यांचं इंट्रोडक्शन देऊन त्यांचं नाव, गाव, वय, वजन, तुम्ही दारू किती वर्षापासून पित होता असं बोलून, आणि आता तुम्हाला इथं ठेवलेलं आहे, तर ह्या इथल्या आनंदी मनोरुग्णालय व्यसनमुक्ती केंद्राच्या काही दैनंदिन दिनचर्या आहेत, त्याचं तुम्हाला फॉलोअप करायचं आहे. हे डेली ग्रुपमध्ये होतं. आता मला सांगा, दारूच्या व्यसनामध्ये किंवा सगळ्याच व्यसनामध्ये जे समुपदेशन असतं, काउन्सिलिंग, हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे बरोबर. कारण दारू पिल्यानंतर त्याला रेग्युलर येण्यासाठी तुम्ही उपचार करताल. बरोबर. पण माझं एक मत आहे की बाबा दारू सोडणं हे मनावरही तितकंच निर्भर असतं. अगदी बरोबर. म्हणजे त्याचं मन निर्भीड व्हायला पाहिजे, पक्क व्हायला पाहिजे की मला दारू सोडायची आहे. बरोबर. पण सोडण्यासाठी जो आधार घ्यायचा आहे तो तुमच्या केंद्रामध्ये मिळतो. मग ती जी काउन्सिलिंग असते, जे समुपदेशन असतं, ते कशा प्रकारे इथं केलं जातं. आणि दुसरा प्रश्न त्याला लागून असा आहे की कुटुंब समुपदेशनामध्ये सहभागी होतं का? अगदी बरोबर. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे बघा, पहिल्या स्टेजला जो आहे त्याला सुरुवातीचे 5 ते 7 दिवस समुपदेशनाचा काही उपयोग होत नाही. बरोबर आहे. कारण त्यांनी दारू पिलेली असल्यामुळे त्याचे सिम्पटमॅटिक काय असतं, हाताची थरथरी, अचानक दारू बंद केल्यामुळं हाताची थरथरी होणं, घाम येणं, त्याच्यानंतर बेचैन वाटणं, उदास वाटणं, एका ठिकाणी बसून न राहणं, जेवायला न जाणं, ॲसिडिटी होणं, असे हे सुरुवातीला 3 ते 5 दिवस त्रास होतात. त्याच्यामुळे त्याला 3 ते 5 दिवस काउन्सिलिंग न करता त्याला फक्त त्याची आपण केअर घेणं फार महत्त्वाचं आहे. काळजी घ्यायची, काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस तो प्रिपेअर होतो फिजिकली, त्यावेळेस मग त्याला आपण 10 ते 15व्या दिवशी आपण त्याला काउन्सिलिंगला घेतो. मग त्याच्यामध्ये जे आहे ना, पर्सनल काउन्सिलिंग फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तर म्हणतो की जसं गोळ्यांमुळं उपचार केल्याच्या नंतर त्याला रिझल्ट मिळतो, अगदी त्या पद्धतीनं 50% हे समुपदेशनाच्या माध्यमातून दारू सोडण्याला मदत होते. पण दुसरा विषय असा आहे माझा की सध्या युवा लोकांचं खूप व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आता जसं आता लहानपणापासूनच शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्त व्हावं यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? काय त्यांना धडे देता येतील की जे व्यसनापासून दूर राहतील? शाळा महाविद्यालयामध्ये सर्वात महत्त्वाची बाब व्यसनमुक्तीविषयी जनजागृती असणं खूप आवश्यक आहे. आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये व्यसनाधीन समिती असली पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या समितीचं एक बॉडी बनवली पाहिजे. आणि त्या समितीमार्फत त्या शाळेमध्ये दर महिन्यातून 1 वेळा तरी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेतला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय असू द्या, स्पीच असू द्या, म्हणजे व्याख्यान असू दे. बरोबर. त्याच्यानंतर आपण त्या व्यसनाचे दुष्परिणाम याच्यावरती निबंध असू दे. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला व्यसनामुळे काय काय आजार झालेले आहेत हे आपण प्रोजेक्टद्वारे जर त्यांना दाखवलं तर ते 100% आणि व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम मुळात म्हणजे. बरोबर. आता खरं पाहिलं, दारूमुळं किंवा गांजामुळं किंवा अंमली पदार्थ सर्वात जास्त अटॅक होतो माइंडवर. बरोबर. वैफल्यग्रस्तपणा, डिप्रेशन. तुम्हाला काय वाटतं की सध्याची जीवनशैली, राहणीमान, खानपान याचा खरंच परिणाम व्यसनावर होतो आणि व्यसनातून त्याच्या जीवनचरित्रावर होतो? 100%. हे बघा, आज काय झाले माहिती आहे का, अनापेक्षित भौतिक गरजांचा फार मोठी डिमांड आहे. उदाहरणामध्ये आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे एखाद्या 2 मित्र आहेत आणि त्या 2 मित्रापैकी एखादा मित्रांनी जर आयफोन घेतला तर तो त्याचा मित्रसुद्धा म्हणतो मला आयफोन पाहिजे. आणि ते जर नाही दिलं तर मग घरामध्ये तो वडिलांशी हट्टीपणा, आईशी हट्टीपणा करणार. आणि त्याच्यामध्ये मग तो जर त्यांना वेळेत नाही दिलं तर मग तो अशा वाईट मार्गाला 100% त्या वाईट परिस्थितीला तो जाण्याची परिस्थिती दिसून येते. दुसरं असं आहे की शासनाकडे दोन्ही कार्यालय आहेत. दारूबंदीचंही कार्यालय आहे आणि दारूच्या दुकानालाही मान्यता द्यायचं कार्यालय आहे. काय वाटतं की देशातला प्रत्येक व्यक्ती हा व्यसनमुक्त झाला पाहिजे, यावर शासनाची ठोस भूमिका काय असावी, तुम्हाला काय वाटतं? हे फार चांगला प्रश्न आहे. पण त्याच्यामध्ये शासन दोन्ही गोष्टीचा विचार करतं. बरोबर. शासन म्हणत नाही तुम्ही
दारू बंद करा म्हणत नाही आणि शासन असंही म्हणत नाही की तुम्ही दारू प्या. बरोबर. पण शासनाला सर्वात जास्ती कशावरती कर भेटतो? दारूवरती दारूवरती भेटतो. मान्य. आणि दारू ही कमी प्रमाणात पिली असेल, कधीतरी होकेशनली पिली असेल तर ते ब्रेन टॉनिक म्हणून घेतले जाते. आता पोलीस डिपार्टमेंटला, मिलिटरीमध्ये त्याचं लिमिट आहे. लिमिट ठरवून दिलेलं आहे, पण ते लिमिटच्या बाहेर जात नाहीत. पण हे आपल्याकडे जे लोक दारू घेतात ह्यांना लिमिट नाही, लिमिट आणि लिमिट नसल्यामुळे ते ॲडिक्ट होतात, व्यसनाग्रस्त होतात. व्यसनाग्रस्त होतात, म्हणजे मर्यादा ओलांडली. मर्यादा ओलांडली. का वाटतं की हे दारू जर अति प्रमाणात गेली हम्म. तर मेंदूची सारखी मागणी किंवा दारू प्यावी असं का वाटतं? डिमांडिंग नेचर बनतं. हां हां. कारण त्याला जर दारू नाही भेटली तर तुम्ही म्हणल्यासारखं अस्वस्थ वाटतो, अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं, त्याला झोप लागत नाही. आणि त्याच्या घरामध्ये कितीही चांगला प्रसंग असू द्या, त्याच्या सख्या भावाचं लग्न असेल, जर तो जर व्यसनाधीन असेल तर त्याला त्या लग्नाचं महत्त्व वाटणार नाही. तो काय करेल की आधी माझी जे 90 आहे ते पळत जाऊन पिऊन येईल. पण आता हे चित्रपटामध्ये, मालिकांमध्ये सारखी दारू सिगारेट दाखवली जाते. खरंच याचा परिणाम होतो का हो, जनतेवर? जनतेवर परिणाम होतो. हिरो दारू पितो, हिरोईन सिगारेट पिते, पण त्याच्या खाली एक वाक्य येतं, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही जास्त. त्याच्याकडे लक्ष देतं का? पण त्याचं अवलोकन आपल्याकडल्या ज्या मुली आहेत फार लवकर करतात. एखाद्या शिल्पा शेट्टीने त्या आहे एका पिक्चरमध्ये ती सिगारेट पिली, त्या काही मुली त्याचं फक्त अनुकरण करतात. आता सध्या महत्त्वाचा एक ज्वलंत प्रश्न आहे की सध्या मोबाईलचं व्यसन, टॅबचं व्यसन ही सर्वात मोठी ज्वलंत आहे. आणि काय की जे बघून ते बघतात मुलं, आणि त्याचे परिणाम त्यांच्या मेंदूवर ह्याच्यावर होतात. काय वाटतं तुम्हाला याविषयी? हे बघा, खरं तर म्हणलं तर मोबाईल हा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे. पण तो जर मर्यादित वापरला, त्याचे काही नियम अटी ठरवून घेतलं तर वाईट काही परिणाम होणार नाही. पण त्याची एक वयाची लिमिटमध्ये जर वापरलं तर ते योग्य आहे. अहो, आज 2 वर्षाचा जर मुलगा असेल, मुलगी असेल घरात आई, तर त्याला अगोदर मोबाईल देते आणि त्याला खायला भरवते. म्हणजे सुरुवात कोण करत आहे? आपणच करतो. मग तो त्या स्वभाव बनून जातो ना त्याचा, की त्याला जर जेवण करायचं असेल किंवा त्याला जर भरवायचं असेल, जर मोबाईल नसेल तर तो खाणार नाही. म्हणजे तो त्याला आपण प्रवृत्त केल्यासारखं होतं. बरं, आता आपल्या व्यसनमुक्ती केंद्रातून किती जण व्यसनमुक्त झाले आहेत? हे बघा, आजपर्यंत आपल्या एकूण 9 शाखा आहेत. जसं तुम्ही म्हणालात, नांदेडमध्ये मैत्री व्यसनमुक्ती केंद्र आहे, उदगीर, पाटोद्यामध्ये झेप व्यसनमुक्ती केंद्र आहे, उदगीरमध्ये आनंद व्यसनमुक्ती केंद्र आहे, आपल्या लातूरमध्ये आनंदी मनोरुग्णालय व्यसनमुक्ती केंद्र आहे, परत लातूरमध्ये स्वराज्य व्यसनमुक्ती केंद्र आहे, त्याच्यानंतर अंबेजोगाई वाघाळा येथे नवजीवन मेंटल हेल्थ अँड डी ॲडिक्शन सेंटर आहे. तिथून पुढं गेले की मग पुण्यामध्ये भीमा कोरेगावला सहारा मेंटल हेल्थ डी ॲडिक्शन सेंटर आहे. आणि तिथून आता पुढं आपलं कात्रजमध्ये 1-2 महिने झाला आम्ही चालू केले. तिथं तर इतका मोठा रिस्पॉन्स आहे, दररोज 2-4 येतात, 2-4 जातात. त्या व्यसनमुक्ती केंद्राचं आपण नाव ठेवलं आहे न्यू लाईफ डी ॲडिक्शन सेंटर. अच्छा. तर हे असे एकूण 9 व्यसनमुक्ती केंद्र आहेत. आणि आजपर्यंत आमच्याकडे 27,797 लोकांनी उपचार घेतलेला आहे. त्याच्यातले व्यसनमुक्त किती झाले? त्याच्यातले 80% लोक व्यसनमुक्त आहेत. व्यसनमुक्त झाले. ठीक आहे. म्हणजे एक सामाजिक प्रेरणा म्हणून लोकांनी व्यसन सोडावं. कारण काय आहे माहिती आहे का, की कुटुंबातला एक व्यक्ती जर व्यसनाधीन झाला तर तो अल्कोहोल ॲडिक्ट असतोच, पण त्याच्या बाकीचे पूर्ण मुलं, त्याची मंडळी ही नॉन अल्कोहोल ॲडिक्ट असते. म्हणजे घरातले सगळेच रुग्ण होतात. मग एक कुटुंब जर या व्यसनातून बाहेर पडलं तर त्याची पुढची पिढी म्हणा, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणा, हा बदलत जातो. मला एक विचारायचं की एखाद्या व्यक्तीने जर व्यसनमुक्त झाला एखादा व्यक्ती, तरी पण समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही तो त्याच्याकडे बघायचं का? असं होतं. ॲक्सेप्टन्सी नाही ना. कारण यांनी तुम्हाला मी पहिल्याच शब्दात सांगितलं की या लोक 3 गोष्टी करतात. इमोशनल ब्लॅकमेल, टार्गेट. ते एक गोष्ट आहे बघा, लांडगा आला रे लांडगा आला. तसं व्यसनाधीन व्यक्ती काय करतो माहिती आहे का, हा ॲडिक्ट झाला असताना
ह्याच्या मेंदूच्या मज्जासंस्थेवरती दारू कमांड करते. कमांड करतो म्हणजे आपल्या डोपामाइन चेंज होतात. डोपामाइन. हो. आणि त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, ह्यानी 1 महिना दारू सोडली तर पत्नीला मनातून वाटत नाही हां. की आता सोडली असं वाटत नाही. हम्म. तिच्या मनात भीती असते, असा अगोदर पण झालेला आहे झालेलं आहे. आणि हा कधी पिईल. हां. अच्छा, ठीक आहे. बरोबर आहे. म्हणून व्यसनाधीन व्यक्ती हा हम्म. तुम्हाला हम्म. त्याच्याकडे खूप चांगल्या स्किल असतात, पण त्या व्यसनाधीन व्यक्तीला आपण समजून घेतलं पाहिजे, त्याला मोटिवेट केलं पाहिजे. अरे बाबा आज तर काय आपल्या घरचे एखादा व्यक्ती काय बोलतो माहिती आहे का, त्याच्या मनाला लाजवलं असं बोलतात, हो मनाला लागलं असं म्हणतात. त्याचं काय खरं आहे, असंच म्हणलं होतं गेल्या वेळेस हम्म, हम्म, हम्म. आणि आत्ताच पिलं. बरोबर आहे, बरोबर. आणि काही लोक असे म्हणतात, हम्म. बघा मी गेली 10 वर्षापून दारू पित होतो, हम्म. मला काही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायची गरज भासली नाही, पण मी आज चांगला आहे. चांगलं, बरोबर. आता एक शेवटचा पण ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक. होय, ब्रेक आहे. पण WHO म्हणते, जागतिक आरोग्य संघटना म्हणते, हम्म. व्यसन हा गोंधळात टाकणारा संधी साधू मानसिक आजार. मानसिक आजार, व्यसन. आणि ही गोष्ट हम्म. आपल्या इकडं एवढं मान्य नाही. अवेअर नाही, अवेअर नाही. मान्य नाही, नाही. ॲक्सेप्ट नाही. Accept नाही. त्याच्यामुळं हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. ज्यावेळेस त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी ह्या सगळी व्यसनमुक्तीची मेथड, अच्छा. व्यसनमुक्तीची उपचार पद्धती आणि व्यसनमुक्त झालेल्या लोकांचा अभ्यास, हम्म. ह्या लोकांना तिथंपर्यंत जर गेले किंवा सायकॅस्ट्रिक डॉक्टरकडे जाऊन जर प्रॉपरली काउन्सिलिंगचा पार्ट केला, फॅमिली काउन्सिलिंगचा, तर ते 100% जमतं. पण झाले काय माहीत आहे का, एवढी मोठी लोकसंख्या आहे. आपल्या लातूरचंच उदाहरण घ्या. लातूरमध्ये किती हो, 12 ते 15 सायकॅस्ट्रिक आहेत फक्त. हम्म. आणि 12 ते 15 सायकॅस्ट्रिक एवढ्या लोकांना हम्म. उपचार करतील, पण समुपदेशन करत शकणार नाही. बरोबर आहे. नाहीत. समुपदेशन त्याच्यामुळं महत्त्वाचं. बरोबर. आपणाला जास्तीत जास्त सायकॅस्ट्रिक डॉक्टर असणं खूप अपेक्षित आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, आपण सखोल विषय या ठिकाणी मांडलेला आहे आणि एक वेळेचं बंधन असतं शेवटी. आणि आपण 9 केंद्राच्या माध्यमातून रुग्णसेवा हा करत आहात. हे अतिशय म्हणजे एक समाज उपयोगी आणि एखाद्याला जीवन देणे, त्याला त्या व्यसनातून बाहेर काढून त्याला नवजीवन देण्याची संकल्पना ही समाजामध्ये फार कमी लोक असतात. आणि याचा फायदा तुमच्या प्रत्येक रुग्णाला होतोय आज. आणि मी या माध्यमातून एकच सांगतो की जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये सरासरी कोणी ना कोणी एक तरी व्यसनी असतो, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जाऊ द्या, काय ते होईल, कमी होईल, वयोमानाप्रमाणे सगळ्या गोष्टी कमी होऊन जातील. पण असं नसतं. व्यसन हे कॅन्सरचा प्रकार आहे. कधी वाढेल काही सांगता येत नाही, कधी स्फोट होईल काही सांगता येत नाही, आणि कधी मनावर एकदा परिणाम होऊन ते घर नष्ट होईल हे सांगता येत नाही. म्हणून आत्ताच काळजी घ्या आणि व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेऊन त्या व्यक्तीला व्यसनातून बाहेर काढा. आणि व्यक्ती बाहेर पडला की ती कुटुंब सुधरेल. आज आपल्यासोबत भारत सत्ता लाईव्हसाठी डॉक्टर राजकुमार गवळी सर यांनी दिलखुलास मनातून मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीचा उपयोग आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये होईल. आणि आपल्याकडे कुणी व्यसनी असेल तर आपण त्यांचा आधार घेऊ शकता, त्यांचं सहकार्य घेऊ शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि अशाच प्रकारे कार्य वाढत जावं ही शुभेच्छा देतो. भारत सत्ता लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, समाजामध्ये जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतात, तसेच राजकीय असतात, काही सामाजिक काम करत असतात. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हे कार्य असंच पुढे जाण्यासाठी आपल्यापैकी जरी कुणी असेल इच्छुक तर आपण त्यांचं कार्य समाजापर्यंत नेण्यासाठी काम करू. भारत सत्ता लाईव्ह त्यासाठी आपल्याला स्टेज उपलब्ध करून देत आहे. फक्त आपलं कार्य आपल्या जनतेसमोर आणा, आमच्याशी संपर्क करा आणि आमची मुलाखत कशी वाटली जरूर अभिप्राय द्या. त्याबद्दल मी डॉक्टर राजकुमार गवळी सर यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.